मकर राशी 22 ते 28 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। मकर राशी डिसेंबरचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे। ज्योतिषशास्त्रानुसार 2025 या वर्षाचा शेवटचा महिना खूप खास असणार आहे। हा आठवडा अनेकांचे भाग्य बदलणार आहे, कारण या आठवड्यात अनेक शुभग्रह राशी परिवर्तन आणि संक्रमण करणार आहेत। त्यामुळे हा नवा आठवडा मकर राशीसाठी भाग्यशाली असणार आहे। डिसेंबरचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यावसायिक करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊ। मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंददायी आणि फायदेशीर राहील। तुम्ही तुमचे काम नियोजनानुसार पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल। सरकारी कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे। तथापि आठवड्याच्या मध्यात तुमच्या आरोग्याकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष द्यावे लागेल। तुमचे काम उशिरा होऊ शकते। तुम्ही तुमच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी। तुम्हाला मित्रांसोबत पार्टी करण्याची आणि मजा करण्याची संधी मिळेल। आठवड्याच्या शेवटी तुम्ही सहलीलाही जाऊ शकता। तुमच्या प्रेमजीवनात या आठवड्याच्या शेवटी भेटवस्तूंची देवाणघेवाण होऊ शकते। मकर राशीच्या लोकांना शिक्षण क्षेत्रात अधिक मेहनत घ्यावी लागेल। आठवड्याच्या शेवटी काही अवांछित खर्च देखील होतील। मकर राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा संधी आणि परीक्षांनी भरलेला असेल। एखाद्याचा पाठिंबा महत्त्वपूर्ण लाभाचे संकेत देतो आणि तुम्हाला नवीन ऊर्जा आणि उत्साह जाणवू शकतो। तुमचे व्यक्तिमत्व वाढेल आणि लोक तुम्हाला चांगले समजून घेतील। तथापि प्रियजनांसोबतच्या नातेसंबंधात काही तणाव निर्माण होऊ शकतो। अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल आणि संतुलन राखावे लागेल। आर्थिक बाबी मध्यम असतील। संयम आणि शहाणपणाने निर्णय घेतल्याने फायदा होईल। आठवड्याच्या मध्यात तुमची मानसिक क्षमता वाढेल आणि तुम्हाला आनंद वाटेल। तुम्ही तुमचे विचार निर्देशित करू शकाल आणि तुमच्या भावनांमध्ये संतुलन राखू शकाल। यावेळी साधेपणा आणि सत्यता फायदे आणतील। जर पैसा बराच काळ अडकून पडला असेल तर तो परत मिळण्याचा मार्ग शोधला जाऊ शकतो, ज्यामुळे आराम मिळेल। मोठे निर्णय घेताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण निष्काळजीपणा किंवा चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते। कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले आहे। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल आणि अनावश्यक गोष्टींपासून दूर राहा। आठवड्याच्या शेवटी योग आणि अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल। तुम्ही एखाद्या गोष्टीवर विचार करू शकता। तुम्ही एकटे वेळ घालवू शकता आणि काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू शकता। एकाच वेळी अनेक विचार येऊ शकतात, ज्यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते। महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या प्रयत्नांना फायदा होईल। आदर राहील आणि लोक तुमच्या कामाची दखल घेतील। मकर राशी या आठवड्यात शनी तुम्हाला मंदावण्याचे महत्त्व शिकवत आहे। तुम्हाला व्यस्त राहण्याचा किंवा सतत तुमची योग्यता सिद्ध करण्याचा दबाव जाणवू शकतो, परंतु ब्रेक घेणे हे पुढे जाण्यापेक्षा अधिक शक्तिशाली असू शकते। जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर आता अपराधीपणाशिवाय रिचार्ज करण्याची वेळ आली आहे। काही काळ स्वतःला काहीही करू द्या आणि शांततेत कोणत्या भावना येतात ते पहा। कधी कधी जेव्हा तुम्ही त्यांचा पाठलाग करणे थांबवता तेव्हा सर्वात स्पष्ट उत्तरे मिळतात। विश्रांती घेणे वेळेचा अपव्यय नाही, यावर विश्वास ठेवा। ही अशी जागा आहे जिथे सखोल समज आणि भावनिक स्पष्टता शांतपणे उलगडू शकते। कामाच्या ठिकाणी तुमच्या मनाला सतत जास्त विचार करण्यापासून विश्रांतीची आवश्यकता असू शकते। तुम्ही जबाबदार, समर्पित आणि कदाचित तुमच्या वाट्यापेक्षा जास्त काम करत असाल। या आठवड्यात एक पाऊल मागे घ्या आणि तुमच्या प्रणालीवर विश्वास ठेवा। प्रत्येक दिवस उच्च कामगिरीचा दिवस असायला हवा असे नाही। आवश्यक असलेल्या गोष्टी पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा आणि विनाकारण नवीन कामे करणे टाळा। जर तुम्ही संघाचे व्यवस्थापन करत असाल तर अपेक्षांशी सौम्य व्हा। तुमची शांत उपस्थिती इतरांसाठी देखील संतुलन निर्माण करू शकते। शनी त्यांना मदत करतो जे ऊर्जा सुज्ञपणे व्यवस्थापित करतात। वाट पाहू शकणाऱ्या गोष्टींवरती वाया घालवू नका। शांतपणे तुमच्या उद्देशाशी जुळवून घेण्याची ही वेळ आहे। मकर राशीचा स्वभावच पाहता हा माणूस केवळ निरुपद्रवी दिसत नाही, तर तो कोणत्याही गंभीर नुकसानास पूर्णपणे असमर्थ असतो। तो शिवीगाळ, ताणतणाव, अपयश तसेच जबाबदाऱ्या अगदी शांतपणे स्वीकारतो। डोळे मिचकावत नाही। त्याला कुठे जायचं आहे हे त्याला माहीत असते आणि तो त्याच्या ध्येयाकडे सतत वाटचाल करेल। ज्यांनी त्यांच्या आयुष्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांच्याबद्दल तो खूप आदर करतो। अधिकाराचा आदर करतो आणि परंपरांचा आदर करतो। मकर राशीच्या लोकांपैकी एक सर्वात प्रशंसनीय गुण म्हणजे त्यांची अधीनता आणि जुळवून घेण्याची क्षमता। ते लोकांना पुढे जाऊ देतात आणि नंतर त्यांच्यासमोर अंतिम रेषेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधतात। आणि म्हणूनच या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून केलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल। या आठवड्यात तुम्हाला चांगली बातमी मिळेल।
कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये तुम्हाला विजय मिळेल. नोकरी व्यवसायात तुम्हाला मानसन्मान मिळेल. नवीन व्यावसायिक योजनाबद्दल विचार विनिमय होईल. या आठवड्यात महत्त्वाकांक्षा आणि व्यावहारिक प्रगती दिसून येते. सूर्य तुमच्या राशीतून प्रवास करत असताना वैयक्तिक आणि करिअर विकास आघाडीवर असतो. वास्तववादी ध्येय निश्चित करा आणि तुमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाशी जुळणारे प्रकल्प सुरू करा. नेटवर्किंग प्रयत्न यशस्वी होतात, ज्यामुळे संभाव्य सहकार्य किंवा करिअर विस्तार होतो. आर्थिकदृष्ट्या माहितीपूर्ण निर्णय घ्या. बचत आणि गुंतवणुकीचा आढावा घेण्यासाठी सध्याचा काळ आदर्श आहे. परस्पर संबंधांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कौटुंबिक गतिशीलता किंवा भागीदारी नाजूक हाताळण्याची आवश्यकता असू शकते. शुक्र समजूतदारपणा आणि सहानुभूती वाढवून भावनिक संबंध मजबूत करण्यास मदत करतो. आरोग्याच्या दृष्टीने ऊर्जा पातळी टिकून ठेवण्यासाठी तुमच्या सवयींमध्ये शिस्त ठेवा. शरीर आणि मन दोन्ही पुनरुज्जीवित करणाऱ्या क्रियाकल्पांचा विचार करा. आठवड्याच्या मध्यभागी तुम्हाला वैयक्तिक परिवर्तनाबद्दल स्पष्टता अनुभवता येईल. तुमच्या महत्त्वाकांक्षा वैयक्तिक मूल्यांशी जुळतील. आठवड्याचा शेवट जवळ येत असताना छंद किंवा फुरसतीच्या क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा, जे तुम्हाला तुमच्या प्रामाणिक व्यक्तिमत्वाशी जोडतील. या आठवड्यात स्थिरता आणि यशाचा मार्ग निवडताना ग्रहांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा. एकंदरीतच पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.